हॅलो गायज, वेलकम बॅक टू अविराज ब्लॉग्स. तर आता नाश्ता करत आहे. हे बघा, बासुंदी, चहा आणि चपाती. आज बासुंदी पण खाणार. हे बघा, आता भगवद्गीता वाचायला लागलोय. एवढ्या दिवस वाचली नाही, म्हणजे जवळजवळ 3 अध्याय वाचून झालेत. आता 4था अध्याय चालू झालाय. तर चला वाचतो. आता बघू कितपर्यंत वाचन होतंय. इम विवस्वते योग प्रोत्कवानहमव्ययम विवस्वान्मनवे प्राहमुनरिक्ष्वाकवे ब्रवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग्य विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला. विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मानूला केला आणि म्हणून तो इक्ष्वाकूला केला. तात्पर्य: जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकांतील राजवंशांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास या ठिकाणी आपल्याला आढळतो. सर्व ग्रहलोकांतील विशेषतः राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावयाचे असते. यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजवंशातील क्षत्रियांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधांचे आध्यात्मिक ज्ञान म्हणून घेणे भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधांचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि सर्व राजांचे तसेच ग्रहलोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि भक्ती यांद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत. दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनेचा विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यक्षांकडून अपेक्षित आहे, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल. वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात. तो सौर मंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की यच्च सुरेक्ष सविता सकल ग्रहाणा राजा समस्त सूरमूर्तिरशेतेजा यस्याज्ञया भ्रमति संभृतकालचक्रो गोविंदमादिपुरुष तमः भजामि. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी आदिपुरुष श्री गोविंद यांना सादर प्रणाम करतो. त्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो. सूर्यदेव भगवंतांच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो. सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यदेव सूर्यग्रहावर राज्य करतो. सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाशाचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो. तो श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वानाला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरिता आपला पहिला शिष्य केले. म्हणून गीता हा क्षुद्र संसारिक पंडितांकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रामाणिक ग्रंथ आहे. महाभारतामध्ये गीतेचा इतिहास आपल्याला पुढील प्रमाणे आढळतो. त्रेतायुगादौ च ततो विवस्वान्मनवे दग्धो मनुश्च लोकभृतर्थ्य सुतायेक्षाकवे ददौ इक्ष्वाकुणाच कथितो व्यापलोकानवस्थितः. त्रेतायुगाच्या प्रारंभी भगवंतांशी असणाऱ्या संबंधांविषयीचे हे विज्ञान विवस्वानाने मनूला सांगितले. मानव जातीचा जनक म्हणून याने हे विज्ञान आपला पुत्र तथा पृथ्वीचा अधिपती इक्ष्वाकू याला प्रदान केले. इक्ष्वाकू महाराज हे प्रभू श्रीरामचंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचे पूर्वज होते. म्हणून महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. 4,32,000 वर्षे चालणाऱ्या वर्तमान कलयुगातील नुकतीच 5 सहस्त्र वर्षे संपली आहेत. यापूर्वी द्वापारयुग 8 लाख वर्षे होते आणि द्वापारयुगापूर्वी त्रेतायुग 12 लाख वर्षे होते. याप्रमाणे साधारणपणे
20,05,000 वर्षांपूर्वी मनूने आपला पुत्र आणि शिष्य पृथ्वीलोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला भगवद्गीता सांगितली. वर्तमान मनूचे आयुष्य साधारणतः 3,53,00,000 इतकी वर्षे आहे आणि त्यांपैकी 12,04,00,000 वर्षे व्यतीत झाली आहेत. भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वान याला मनूच्या जन्मापूर्वी गीता सांगितली आहे. हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणे निदान 12,04,00,000 वर्षांपूर्वी गीता सांगण्यात आली आणि मानवी समाजात गीता 20,00,000 वर्षांपासून अस्तित्वात आहे. 5,000 वर्षांपूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली. प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेच्या इतिहासाचे स्थूल अनुमान आहे. सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सूर्यवंशी क्षत्रियांचा जनकरी आहे. भगवद्गीता वेदांसमानच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरुषेय आहे. ज्याप्रमाणे मानवी भाष्ये बाजूस सारून वेदांचा यथार्थत्वाने स्वीकार केला जातो, त्याप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताविनाच केला पाहिजे. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील, परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा गुरुशिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितली. तर आता भगवद्गीता वाचून झाली आणि शिवम बघा शाळेत चाललाय. आज हाफ डे त्याचा महिना अखेर, म्हणून आज दुपारीच येणार. चल मग जा. लिफ्ट आहे तरी पण पायऱ्याने जातोय. हे बघा, या जेवायला चपाती आणि मुगाची भाजी केल्या. तर आता संध्याकाळ झाली, 5 वाजले. आता खेळायला जाऊ. खाली मुलं आले खेळायला, चला जाऊ. लगोरी खेळायची आज. आमचं तर क्रिकेट बंद झालंय, आता काय दुसरा ऑप्शन नाही म्हणून लगोरी खेळायची. काय करायचं आता, आम्ही काय केलं पण नाही, उगाचच क्रिकेट बंद करतात. बघा आमची लिफ्ट. लिफ्टमध्ये कॅमेरा लावलाय, पोरं मस्ती करतात म्हणून. पहिल्यांदाच फुटली. हाय पकडतो. आलो खेळून. नाही का मला हे बघा कसे घेऊन झाले. लय खेळलो. तर हा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.